नमस्कार, कसे आहात सगळे? श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे. तर आज आहे संकष्टी आणि संकष्टी म्हटल्याच्या नंतर नैवेद्य स्वयंपाक सगळं आलंच. आज उपवास आहे म्हटल्याच्या नंतर. तर आताच मी आली ऑफिसवरून, थोडा वेळ झाला, फ्रेश वगैरे झाली, देवपूजा केली. बघा, देवपूजा झाली आहे माझी. आणि एक सरप्राईज, मिस्टर आले गावावरून आज. तुम्ही म्हणाल सारखे काय मिस्टर गावाला जातात? तर गावी थोडं घराचं काम चाललंय, घर बांधतोय आम्ही, त्याच्यामुळे नवीन घर बांधायचं आहे. तर काही ना काही काम असतंच मिस्टर, त्याच्यामुळे 8-8, 10-10 दिवसांनी गावी जातात. तर आज येताना मिस्टरांनी बघा काय आणलंय. परत आज येताना गणेश कृपा हॉटेलचे आपले खोबऱ्याचे मोदक घेऊन आलेत मिस्टर, छान. तर आज मी बाप्पाला नैवेद्य म्हणून हेच मोदक दाखवणार आहे. त्याच्यामुळे आता बाकीचा स्वयंपाक करायचा आहे. तर आता पटकन लागणार आहे स्वयंपाकाला, पण झालं काय, म्हटलं पटकन स्वयंपाकाला लागूया, पण त्याच्या आधी थोडा चहा पिऊया, म्हणजे कसं रिफ्रेश व्हायला होतं म्हणून. आणि त्याच्यासाठी एक साईडला चहा ठेवला, एक साईडला दूध गरम करत ठेवलं. थोडंसं दूध होतं, म्हटलं पटकन गरम करूया, इकडेच उभं राहून म्हणून गरम करत ठेवलं. पण तेवढ्यात फोन आला म्हणून फोन गेला, बाहेर गेली. तेवढ्यापर्यंत फोनवर बोलेपर्यंत इकडे दूध पूर्ण जळालं. काय करणार आता, आपल्या महिलांकडून अशी चूक छोटी मोठी सारखी होतच असते, माझ्याकडूनही झाली, हरकत नाही. दूध जळायलाच वाईट हो वाटतं, थोडंसं नाही असं नाही, पण त्यापेक्षा वाईट वाटतं ते भांड खराब झालेलंच आहे. तर ते खराब झालेलं भांड साफ करण्याचं टेन्शन पण नाही. आता मी आज तुम्हाला दाखवणार आहे हे खराब झालेलं भांड 2 मिनिटात साफ करून दाखवणार आहे. ते कसं ते बघा. एकच छोटीशी वस्तू वापरायची आपल्याला, आणि कितीही जळलेलं तुमचं भांड असू द्या, चहाचं जळलेलं असू द्या, दुधाचं असू द्या, डाळीचं असू द्या, कसलं जळलेलं भांड असू देत, ते लगेच स्वच्छ होतं. ते कसं दाखवते, एकच वस्तू वापरायची आपल्याला आणि लगेच चुटकी सरशी आपलं भांड स्वच्छ होतं. ते कसं ते दाखवायचंय. तर आता ते तुम्हाला दाखवणारच आहे. जवळून भांड सुद्धा दाखवते किती खराब झालंय ते, आणि मग स्वच्छ करून सुद्धा दाखवते. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर हे बघा, दुधाचं भांड किती खराब झालेलं आहे, भरपूर खराब झालंय, खूप जळालं, कारण थोडंसं दूध होतं त्याच्यामुळे. हरकत नाही. तर आता आपण हे स्वच्छ करूया पटकन. तर काय करायचंय, भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचंय, पाणी अर्ध भांड भरून पाणी घ्यायचंय. आणि आता हे पाणी गॅसवरती गरम करायला ठेवायचंय आपल्याला. पाणी गरम झालं त्यानंतर त्याला असं वाटलं थोडंसं आता बबल्स येत आहेत, थोडी उकळी यायला लागली थोडी, की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा खायचा सोडा. 1 चमचा खायचा सोडा घालायचा आणि मस्त पाणी उकळवून घ्यायचं. आता आपण बघा, पाण्याला उकळी आलेली आहे. आता व्यवस्थित उकळून द्यायचं ते पाणी छान. आता गॅस कमी करायचा आहे आणि चमच्याने आपल्याला ढवळायचं आहे आतमध्ये. बघा, आता मी चमच्याने असं एकदम खालून टच करायचं आहे भांड्याला आणि ढवळायचं आहे, म्हणजे जी भांड्याला लागलेली घाण आहे ना ती पूर्ण निघते. बघा, सगळी घाण भांड्याची आपोआप निघते त्यातली. पूर्ण असं ढवळून घ्यायचं आहे. काय होतं, सोड्यामध्ये जे आपल्या सोडा आपण पाण्यात टाकल्याच्यानंतर जे बबल्स निर्माण होतात ना, ते भांड्या स्वच्छ करायला मदत करतात. असं करून व्यवस्थित सगळीकडून चमचा फिरून घ्यायचं आहे, म्हणजे 90% भांडं तिथेच स्वच्छ होतं आपलं. आता तुम्हाला मी हे पाणी ओतून दाखवते बघा. तसंच म्हणजे चालू व्हिडिओ दाखवते, बिलकुल स्किप न करता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती भांडं स्वच्छ होतंय. आता थोडासा गॅस फास्ट करायचा आहे आणि परत एकदा हे पाणी उकळवून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा, भांड्याची पूर्ण घाण निघून आलेली आहे, पूर्ण वरती येते ती उकळलेल्या पाण्यासोबत. तर भांडं आपलं 90% आता स्वच्छ झालेलंच आहे. आता तुम्हाला मी पाणी ओतून दाखवते. आता बघा, तर चला आता गॅस बंद करूया आणि जे भांड्याच्या कडेला लागलेला कचरा आहे ना तो सगळा आतमध्ये घ्यायचा पाण्यामध्ये, म्हणजे पटकन सगळा कचरा निघून जातो पाण्यासोबत. आता बघा, इकडे कॅमेरा इकडे करते आणि दाखवते तुम्हाला लगेचच लाईव्हमध्ये, व्हिडिओ कट न करता. हे बघा, दिसते तुम्हाला भांडं किती स्वच्छ झाले. चमच्यानेच सगळी घाण निघून येते, आपल्याला जास्त त्रास घेण्याची गरजच पडत नाही. व्यवस्थित भांडं स्वच्छ होतं चमच्यानेच. आता फक्त थोडंसं आपल्या स्क्रबवरती साबण घेऊन थोडंसं घासायचं, जास्त नाही. झालं. किती 5 मिनटं सुद्धा लागलेली नाहीत आपलं भांडं स्वच्छ करायला. हे बघा, आता तुम्ही म्हणाल बेसिंगमधली घाण तशीच ठेवली आहे, तर ती तुम्हाला दाखवण्यासाठीच ठेवलेली आहे. तिकडे बेसिंगमध्ये जाळी आहे, त्याच्यामुळे घाण बिलकुल खाली जाणार नाही आहे, पण तुम्हाला दिसलं पाहिजे की किती घाण निघाली म्हणून मी तसंच ठेवलेलं आहे. आता भांडं आपण सगळीकडून स्वच्छ करून घेऊया आणि मग धुवून तुम्हाला मी दाखवते भांडं आपलं किती स्वच्छ झालेलं आहे. बघा, हे बघा, बेसिंगमधली घाण बघा किती घाण होती, बघितलं कशी चुटकीसरशी स्वच्छ झाली की नाही. तर तुम्ही सुद्धा अशी पटकन तुमची अशी भांडी स्वच्छ करू शकता, जी जळालेली भांडी असतात ती, फक्त 1 चमचा सोडा वापरून.
तर हे बघा भांडं कसं चकाचक झालेलं आहे. मी जवळून मगाशी दाखवलंच होतं, तरी परत एकदा दाखवते. बघा भांडं एकदम स्वच्छ झालेलं आहे. तरी छोटीशी ट्रिक वापरून आहे ना तुम्ही मस्त भांडं स्वच्छ करू शकता. मला ही आयडिया म्हणजे मनापासून आवडली, छान वाटली. म्हटलं आपल्या मैत्रिणींसोबत सुद्धा ही शेअर करूया, आपल्या ताईंना सुद्धा सांगूया ही आयडिया. कारण आपला ना हा प्रॉब्लेम कायम होतो, कायम काही ना काही जळतं आणि मग ते भांडं बघूनच टेन्शन येतं की आता बापरे स्वच्छ कधी करू. म्हणून म्हटलं आपल्या सगळ्या ताईंना ही आपली आयडिया सांगूया. तर तुम्हाला ही भांडं स्वच्छ करण्याची आयडिया कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या सगळ्या मैत्रिणींसोबत, ताईंसोबत, फॅमिली मेंबर सोबत शेअर करा. ओके, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि हो प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.